आज ना एवढी भांडी एकदम घासताना माझ्या नाकी नऊ येणार होते, कारण सकाळपासूनची ही भांडी आहेत. आज पुरणपोळी पण बनवली होती आणि सकाळचा स्वयंपाक पण. त्यामुळे डबल डबल स्वयंपाकाची एवढी भांडी पडली होती आणि पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळं पाणी जास्त वेळ राहत पण नाही. आणि ना किचन वाट्यावर भांडी बसत नव्हती, एवढी भांडी होती घासायला. अगदी मी गॅसपर्यंत सगळी भांडी ठेवून घेतली होती. सगळी भांडी मी ना धुवून घेतली आणि पाणी दिवसभर आलंच नाही. रात्रीचं पाणी आलेलं आणि मग सगळ्यात आधी मी फिल्टर चालू केला. आणि ना कधी कधी हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क केलं पाहिजे, म्हणून मी सगळ्यात आधी नाही तर पातेलं भरून घेतलं. म्हटलं स्वयंपाकाला पाणी होईल, मग ते भरून ठेवलं. त्यानंतर भांडी घासायला घेतली आणि आता पहा काय प्रॉब्लेम झाला की आता बेसिंगमध्ये भांडे मावत नव्हते. तर मग मी अर्धीच भांडे घासले आणि अर्धे भांडे तशीच बाकी ठेवले. मग मी काय केलं, माझ्याकडे एक जाळी आहे प्लॅस्टिकची, त्यामध्ये कांदे ठेवले होते. म्हटलं आता ही पण जाळी काढावं, कारण की एका जाळीत तर काय भांडी बसणारच नव्हते, एवढे भांडे होते. मग काय मला परत काम लागलं दुसरंच मध्येच. मग मी हे ना गॅलरीमध्ये कांदे असे खाली गोणीवर ओतून घेतले आणि ही जाळी पण मोकळी केली. आणि मग एका जाळीमध्ये भांडे धुवून ठेवले. त्यानंतर मग ही प्लॅस्टिकची जाळी ना मी घरामध्ये घेऊन आले. आणि ना अशा वेळी ना खूपच हाल होतात, ज्या काही कसलाही विचार न करता पटापटा भांडे धुवायला घेतले. आणि हे सगळं मलाच धुवायचं होतं, त्याच्यामुळे मग काय मी घेतले पटपट पटपट भांडे धुवून, कारण की पाण्याचा काय भरवसा नाही आहे, पाणी परत पण जाऊ शकतं म्हणून. मग एकीकडं फिल्टर पण भरत होता, एकीकडं मी भांडे पण घासून घेतले. आणि ना मला स्वतःचीच हसायला येत होती की एवढे भांडे आहेत. त्यानंतर अर्धे भांडे झाल्याच्या नंतर ना मग मी हे ना एक पाण्याची बाटली पण भरून ठेवली, म्हटलं जर उद्या प्यायचं पाणी आलं नाही तर. फायनली माझे सगळे भांडे इथं घासून झाले आणि किचन पण एकदम छान असा क्लीन करून झाला. आणि ना एवढे सगळे भांडे घासून अगदी हात दुखायला लागले माझे. बराच वेळ गेले एवढे भांडे घासायला, पण आता ना एक मोकळा श्वास सोडला मी. आणि खूप भारी वाटलं, कारण जेव्हा किचनचं काम बाकी असतं ना, तेव्हा सारखं मनात विचार येतो की काम बाकी आहे, काम बाकी आहे, भांडे बाकी आहे. पण असं चकचकीत किचन पाहून ना खूप भारी वाटतं. चला, तुमच्यासोबत असं झालं असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब.